नमस्कार मित्रांनो, मी कोच प्रसाद तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एक अजून हाय व्होल्टेज मॅच गुजरात टायटन्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोरबद्दल. आज जी टी सध्या पॉईंट्स टेबलवर नंबर 5वर आहेत. 8 मधले 4 मॅचेस जिंकून 4 हरून त्यांनी 8 पॉईंट्स गॅदर केलेले आहेत. दुसरीकडे आहे RCB जे टॉप फॉर्ममध्ये आहे, टेबलवर नंबर 2 आहेत आणि आज जर मॅच जिंकले तर टेबल टॉप करणार. हेड टू हेडकडे वळूया. हेड टू हेडमध्ये GT आणि RCBचा रेकॉर्ड एकदम टॉप नॉच आहे. आपण लास्ट मॅचला पण बोललो होतो, एकदम रायव्हलरी ही न्यू एज रायव्हलरी आहे आणि दोन्ही टीम्स नेक टू नेक चालत आहेत. आता लास्ट मॅचच्या विन नंतर RCBने लीड घेतली आहे 4 मॅचेसची जिंकायची. 4-3चा स्कोर आहे आता या दोन्ही टीम्सचा. तर एकदम नेक टू नेक रायव्हलरी आहे आणि बघण्यासारखी रायव्हलरी आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही टीम्स जेव्हा पण मॅचेस जिंकल्या त्या दोन्ही टीम्सनी मॅचेस चेस करताना जिंकली आहेत. तर टॉस एक इम्पॉर्टंट फॅक्टर होऊ शकतो, बट दिस इज अ फॅक्ट दॅट आय जस्ट फेल्ट लाईक शेअरिंग इट विथ यू ऑल. वळूया प्लेयर अपडेट्सकडे. GTने लास्ट मॅचमध्ये अशोक शर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन्ही बॉलर्सला खेळवलं नव्हतं. तर आज असं वाटतं की दोन्ही प्लेयर्समधून एक आज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आपल्याला बघायला मिळेल. आय पर्सनली फील इट शुड बी प्रसिद्ध कृष्णा, बट लेट्स सी मॅनेजमेंट आणि GT काय डिसिजन घेते ते. RCBसाठी अजूनही फिल सॉल्टच्या फिटनेसला घेऊन कन्सर्न्स आहेत. जर फिल सॉल्ट इज रेडी आणि तो मॅच फिट आहे तर जेकब बेथलला तो रिप्लेस करणार आणि पुन्हा आपल्याला कोहली आणि जेकब बेथलला कोहली आणि फिल सॉल्टला ओपन करताना बघायला मिळेल. वळूया स्पॉटलाईटकडे. आज माझ्यासाठी प्लेयर आहे इन द स्पॉटलाईट राहुल तेवातिया. हा GTचा एक मिस्ट्री प्लेयर आहे. 8 मॅचेसमध्ये फक्त 42 बॉल खेळलाय. आय डोंट ब्लेम हिम ऑनेस्टली. मला असं वाटतं GTने त्याला त्याचा रोल ॲज अ प्लेयर त्याला तेवढे चान्सेस नाही मिळाले. 8 मॅचेसमध्ये फक्त 42 बॉल खेळायला तो, त्याच्यामध्ये काय इम्पॅक्ट येणार. तर आज त्याला तो इम्पॅक्ट दाखवायला तो रोल त्याचा जो आहे GTच्या टीममध्ये त्याला तेवढा चान्स मिळेल का हे बघण्यासारखं असेल आज. दुसरा प्लेयर आहे माझ्यासाठी स्पॉटलाईटमध्ये जितेश शर्मा. विकेट किपिंग टॉप नॉच आहे, नो टू वेज अबाउट इट, बट बॅटिंगमध्ये इम्पॅक्ट नाही आहे अजून. तर त्यांनी लास्ट सीझन सुद्धा असंच केलं होतं, स्लो स्टार्ट केली होती आणि नंतर त्यांनी ते 85 रन जे केले होते आणि परत 24 रन केले होते 10 बॉलमध्ये फायनलमध्ये. तर त्याचा इम्पॅक्ट आहे, डेफिनेटली आहे, पण आय फील नाव इज द टाइम वेअर ही हॅज टू शो हिज इम्पॅक्ट. प्लेऑफ्सची रेस चालू होईल आता. तर आय एम होपिंग की जितेश शर्मा पण क्लिक झाला पाहिजे. वळूया की बॅटल्सकडे. माझ्यासाठी आज पहिली बॅटल आहे विराट कोहली वर्सेस राशिद खान. स्टॅट्स सांगतो तुम्हाला, खूप इंटरेस्टिंग स्टॅट्स आहेत. दोन्ही प्लेयर्स 10 इनिंग्समध्ये विराट कोहलीनी 85 रन केले आहेत आणि 68 बॉल्स फेस केले. राशिद खानने त्याला 2 वेळा ऑलरेडी डिसमिस केला आहे. कोहलीचा स्ट्राईक रेट राशिद खानच्या अगेन्स्ट आहे 125चा. ॲट दी ॲव्हरेज ऑफ 42 हा बॅटल आहे, म्हणजे कोहली हिट्स हिम ॲट दी ॲव्हरेज ऑफ 42. तर बघूया ही बॅटल कशी जाते आज आणि कोण ही बॅटल जिंकतो. दुसरी बॅटल माझ्यासाठी आहे जॉस बटलर वर्सेस भुवनेश्वर कुमार. 15 इनिंग्सच्या स्टॅट्समध्ये 106 रन केले आहेत जॉस बटलरनी आणि 96 बॉलमध्ये केले आहेत ते. भुवीनी 7 वेळा आउट केला आहे जॉस बटलरला. जॉस बटलरचा ॲव्हरेज 15चा राहिला आहे, स्ट्राईक रेट 110चा आहे. तर ही बॅटल हँड्स डाऊन भुवी डॉमिनेट करतो. तर आज पण हा डॉमिनेशन दिसेल की जॉस बटलर फायर होणार हे बघण्यासारखं असेल. तर बघूया आज काय होतं ते. वळूया पिच आणि टॉसकडे. अहमदाबादला मॅच आहे, बॅटिंग फ्रेंडली पिच आहे. लास्ट मॅचमध्ये GTने 180 चेस केलं आहे ह्याच विकेटवर. सरफेस थोडीशी वॉटर्ड असते, रन्स होणार या ग्राउंडवर. आपण बघितलं आहे इन द पास्ट ऑल्सो की इट इज अ हाय स्कोरिंग विकेट. तर मला असं वाटतं टॉस जिंकली तर कॅप्टननी चेस करावं. वी ऑलरेडी स्पोकन इन द हेड टू हेड की हिस्ट्री कशी राहिली आहे. अँड अगेन गिवन द फॅक्ट की ह्या विकेटवर सुद्धा चेस केलं तर बेटर आहे आणि चान्सेस जास्त असतील जिंकण्याचे. वळूया फन फॅक्टकडे.
फन फॅक्टमध्ये माझ्याकडे एक फॅक्ट आहे की भुवनेश्वर कुमारनी डेथ ओव्हर्समध्ये सेकंड हायेस्ट विकेट घेतले आहेत. दॅट इज 6 विकेट्स इन डेथ ओव्हर्स ॲट द इकॉनॉमी ऑफ 7.6. वी नो व्हॉट क्लास भुवी हॅज, आणि तो कुठल्याही स्पेलमध्ये त्याला बॉलिंग दिली तर तो डेफिनेटली आपल्याला एक विकेट काढून देतो आणि कंटेन ठेवतो बॅटरला. तर इट इज अ प्राइज्ड प्लेयर टू हॅव इन द टीम. तर भुवी इज वन ऑफ दोज. दुसरा आहे माझ्याकडे फन फॅक्टमध्ये, GTने डेथ ओव्हर्समध्ये 9चा रन रेट ठेवला आहे. म्हणजे 9चा दे आर स्कोरिंग ॲट दी रन रेट ऑफ 9. हा सीझनमधला सगळ्यात लोएस्ट रन रेट आहे फॉर एनी टीम टू हॅव इन द डेथ ओव्हर्स. सो दीज आर द 2 फॅक्ट्स दॅट आय फेल्ट की तुम्हाला माहिती असले पाहिजे. वळूया मॅच प्रेडिक्शनकडे. माझ्यासाठी आज RCB थोडीशी स्लाईट फेवरेट आहे बिकॉज दे आर इन टॉप फॉर्म. दे विल वॉन्ट टू सील दॅट टॉप प्लेस आणि प्ले ऑफ्सच्या ह्याच्यामध्ये दे वुड वॉन्ट टू एंटर. तर मला असं वाटतं की RCB विल विन टुनाईट. स्ट्रॉंग आहे पेपरवर सुद्धा आणि आपण त्यांची परफॉर्मन्स पण बघितली आहे. दॅट इज द रिझन वाय आय एम सेईंग RCB. बट अगेन GTचा होम ग्राउंड आहे. त्यांनी लास्ट मॅच सुद्धा चेस केले आहेत 180 रन. तर बघूया आज काय होतं ते. माझा प्रेडिक्शन मी सांगितलं आहे. तुमचा जो आहे तो मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.